नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि सरकारनामामध्ये आपलं स्वागत. आणि आताची ब्रेकिंग न्यूज, वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, मनसेचे पुण्यातले शिलेदार वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केला. आज सकाळीच त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. खूप त्रास केल्यानंतर आपण शांत राहतो आणि नंतर कुणाकडनंच काही अपेक्षा करत नसतो, कुणाकडनं काही मागतही नसतो, अशी त्यांनी पोस्ट केली होती. आणि त्यानंतर आज दुपारी देखील त्यांनी प्रत्यक्ष समोर राज ठाकरे यांची प्रतिमा ठेवून साष्टांग नमस्कार घालत आणि त्यासोबतच एक 4 ओळींचं पत्र लिहून त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा या टॅगलाईन खाली वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. अर्थात गेली अनेक दिवसांपासून आपण पाहतो, म्हणजे 1-1.5 वर्ष झालं असेल. या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये वसंत मोरे कधी उघडपणे नाराजी व्यक्त करायचे, कधी प्रसार माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करायचे. प्रत्येक वेळी वसंत मोरे आपली नाराजी व्यक्त करून दाखवायचे, पण ती नाराजी व्यक्त करतानाच मी राजमार्ग सोडणार नाही असं देखील ते म्हणायचे. काही दिवसांपूर्वीच याच सरकारनामामध्ये त्यांनी एक स्पेशल इंटरव्ह्यू दिला होता. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की काही झालं तर मी राजमार्ग सोडणार नाही, राजसाहेबांना सोडणार नाही. आणि वसंत मोरे यांना कोण खटकतायत, म्हणजे पक्षात कुणाला खटकतायत वसंत मोरे या टॅगलाईन खाली सरकारनामा त्यांचा स्पेशल इंटरव्ह्यू केला होता. आणि त्याच इंटरव्ह्यू दरम्यान त्यांनी स्वपक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. आणि हे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळेच मला ही कोंडी माझी झाली, घुसमट झाली. आणि हे जे कोंडी तंत्र आहे यामुळेच अक्षरशः 18 वर्ष सातत्याने मी पक्षात काम करून सुद्धा मला डावललं जातं, माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि माझे जे निर्णय आहेत त्या निर्णयांना काही महत्त्व दिलं जात नाही. शेवटी अखेर आज मी पक्षाचा राजीनामा देतोय असं म्हणत त्यांनी पोस्ट केलेली आहे. याआधी देखील त्यांनी बऱ्याचदा पोस्ट केली होती. आपल्याला आठवत असेल, शर्मिला ठाकरे साईनाथ बाबर यांच्या एका कार्यक्रमात आल्या होत्या. त्यावेळी मला साईनाथला दिल्लीत जायला बघायचे किंवा दिल्लीत गेलेला मला आवडेल असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर वसंत मोरेंनी त्याच्यानंतर देखील एक पोस्ट केली होती. पण अर्थात यावेळी वसंत मोरेंनी स्पष्टपणे म्हटलं होतं की कदाचित त्यांना दिल्लीत आम्हाला दोघांना पाठवायचं असेल, कारण की ते शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात आणि मी पुणे लोकसभा मतदारसंघात येतो. अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा वसंत मोरेंनी व्यक्त केली होती. पण नुकताच मनसेचा 18वा वर्धापन दिन पार पडला 9 मार्च रोजी. त्यावेळी राजसाहेबांनी लोकसभे संदर्भामध्ये किंवा निवडणुकीसंदर्भात एकही व्यक्त केलं नाही, फक्त एवढंच म्हणाले होते की पेशन्स बाळगा, पेशन्स बाळगा. पण अखेर वसंत मोरेंचा पेशन्स संपला, संयम सुटला आणि त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. एवढंच नव्हे, त्यांनी आतापर्यंत आमदारकीची निवडणूक देखील याआधी लढवली होती. नंतर ते जवळपास 3 टर्म मनसेमधून नगरसेवक होते. पुणे महापालिकेमध्ये वेगवेगळी आंदोलन असो, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या त्यांच्या आंदोलनांच्या सगळ्या भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या होत्या. अगदी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत फक्त 2 जण नगरसेवक मनसेचे निवडून आले होते. त्यामध्ये देखील वसंत मोरे यांचा समावेश होता. साईनाथ बाबर आणि वसंत मोरे ही जणू एक जोडगोळीच होती. पण नंतर त्या दोघांमध्येच वितुष्ट आला आणि जय वीरूची ही जोडी फुटली. कारण वसंत मोरे यांना शहर प्रमुख पदावरून हटवण्यात आलं आणि साईनाथ बाबर यांची वडी लागण्यात आली. त्यावेळी काही अतृप्त आत्मे माझ्या विरुद्ध खेळी करतायत, एक धक्कातंत्र अवलंबत आहे, कोंडी माझी केली जाते पक्षामध्ये आणि आता ही घुसमट मला सहन होत नाही असं देखील त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं. पण वेळोवेळी राजसाहेबांचा मार्ग मी सोडणार नाही, तेच माझं दैवत आहे असं प्रत्येक वेळी वसंत मोरे सांगत होते. पण अखेर लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. अजून मनसेची भूमिका स्पष्ट नाहीये. आम्ही महायुती बरोबर जाणार का 16वर लढणार हे देखील राज ठाकरे साहेबांकडून क्लिअर होत नाहीये. या सगळ्या गोष्टी पाहता वसंत मोरेंची अजूनही म्हणजे राजकीय इच्छाशक्ती कुठे दडून राहिली नव्हती. त्यांना लोकसभेतून लढायची इच्छा पहिल्यापासून होती. त्याच दरम्यान मध्ये एका पदाधिकाऱ्यानं एका चॅनेलवर असंही म्हटलं होतं, जर एखादा आयात उमेदवार राजसाहेबांनी दिला तरी आम्ही त्यावेळी तो पुण्यातून लढून आणण्याचा प्रयत्न करू. त्यावेळी वसंत मोरेंनी त्यांना थेट विरोध केला होता आणि म्हटलं होतं की मुळातच पक्षात एवढे चांगले उमेदवार असताना आयात उमेदवार आणण्याची गरज काय आणि हे कोण आम्हाला सांगणार, राजसाहेब असतील, निर्णय घेतील ते सांगतील. पण या सगळ्या प्रकरणामध्ये जर आता आपण पाहिलं
तर वसंत मोरे जे पहिल्यापासून नाराज होते आणि त्यांचे टॅगलाईन होते पुण्याची पसंत मोरे वसंत, पण आता मात्र हा वसंत या मनसेवर रुसलेला आहे आणि त्यांनी थेट राज साहेबांच्या प्रतिमेसमोर साष्टांग नमस्कार घालून, साष्टांग लोटांगण घालून एक पोस्ट देखील, पत्र देखील आपल्या फेसबुकवर टाकलेला आहे आणि मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र म्हटलेला आहे. आता मात्र येणाऱ्या निवडणुकांच्या दरम्यान या पार्श्वभूमीवर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार, ते भाजपमध्ये देखील त्यांचे चांगले संबंध आहेत, राष्ट्रवादीमध्ये देखील चांगले संबंध आहेत, अजितदादांविषयी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळं आता ते अजितदादांच्या पक्षात जाणार म्हणजे राष्ट्रवादीत जाणार का शरद पवारांकडे जाणार. मध्येच त्यांनी सुप्रिया सुळेंची देखील आणि शरद पवार साहेबांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी मी एका माझ्या कार्यक्षेत्रातल्या क्रीडांगणासंदर्भामध्ये त्यांना भेटायला गेलो होतो असं म्हटलं होतं त्यांनी. पण नेमकी ती भेट का होती आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ती भेट का घेण्यात आली याचं उत्तर मात्र अजूनही सापडलेलं नाही. त्यामुळे वसंत मोरे एक खंदा शिलेदार मनसेचा, ज्याची ओळख संपूर्ण पुण्यामध्ये मनसेचा ताकदवान मनसैनिक म्हणून होती, आज तोच नाराज झाला आणि अखेर वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला. आता वसंत मोरे नेमक्या कोणत्या पक्षात जाणार का स्वभावाला लढणार म्हणजे अपक्ष निवडणूक लढवणार आणि आता राजसाहेब नेमके त्या संदर्भात काय उत्तर देणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारला. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.